स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट, शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सरापेट, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। पार्किंग लावून देऊ नका, फक्त दोन्ही बाजूच्या पार्किंग झाल्या। आम्ही प्रयत्न केला आहे गडकरी साहेबांना भेटून। आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी दिला होता आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह खात्याला त्यांनी एक 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत काही विविध उपक्रम सुचवले होते। त्याच्यामध्ये नवीन कायदे आलेले, त्या नवीन कायद्यांचं लोकांच्यापर्यंत ते कायदे पोचवून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, कॉलेजेस, शाळा, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा इतर सगळ्या NGOज त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणे, त्या कायद्यांची माहिती देणे, पोलीस स्टेशनच्या आवाराची स्वच्छता करणे, या सगळ्या गोष्टींच्या बरोबर या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेला निर्णय घेतला आहे। आज साधारण साहेब प्रत्येक या ठिकाणी त्यांची अख्खी टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा स्कूलपर्यंत एक सेफ रोड म्हणून कन्सेप्ट त्यांनी नवीन डिक्लेअर केले, ज्याच्यामध्ये त्या चौकापासून महाराजांच्या पुतळ्यापासून ते विटा स्कूलपर्यंत या सगळ्या याच्यावरती लाईटची उपलब्धता, CCTV कॅमेरे, इथल्या हा नॉन क्राईम म्हणजे क्राईम घडू नये यासाठी हा रोडवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखरेख पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी ठेवेल। चौकामध्ये पाण्याच्या टाकीजवळ, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ आणि विटा स्कूलच्या आसपास त्या ठिकाणी एक पोलीस कायम त्या ठिकाणी बंदोबस्तात राहील। त्यांचं त्या ठिकाणी एक सर्व्हेलन्स राहील त्यांचा सगळ्यांचा। चालकसुद्धा त्यांची गस्त त्या ठिकाणी राहणार आहे, पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी फिरणार आहेत आणि या रोडला क्राईम होऊ नये अशी एक कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी राबवली। 15 एप्रिलपर्यंत राबवा असा त्यांचा आदेश होता, पण सगळ्या डिपार्टमेंटनं, पोलीस डिपार्टमेंटनं आज त्यांनी निर्णय असा घेतला की तो पुढे एक्सटेंड करून जेवढं जास्त त्या ठिकाणी तो सेफ रोड ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहराचं, आपल्या एका गोष्टीमध्ये या सगळ्यांचं म्हणजे PI साहेब असतील, त्यांचे सगळे खालचे अधिकारी असतील, सगळं टीम असेल, DBची त्यांची टीम असेल, या सगळ्यांचं या खानापूर मतदारसंघाच्या वतीने मी पहिल्यांदा एका गोष्टीचं अभिनंदन करेन की त्यांनी गांजा, की परवा दिवशीसुद्धा माहितीचे काही लोक त्या ठिकाणी पकडून आणले होते आणि त्यांना क्राईम त्या ठिकाणी आढावा बैठक असते त्याच्यामध्ये सगळ्या SP ऑफिसने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, गौरव केलेला आहे।
IT साहेबांनी पण 45,000 रुपयाचा IT साहेबांनी त्यांना पुरस्कार दिला आहे. परवा दिवशी इंजेक्शन्स जे पकडले होते 35 आरोपी त्यांनी त्या ठिकाणी फरारी असलेले आरोपी वॉन्टेड होते सगळे पकडलेले आहेत. काल चंद्रकांत दादांच्या हस्ते त्यांना 11,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झाले. इंजेक्शन्स त्यांनी परवा पकडले होते. अत्यंत ताकदीनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत. मी या सगळ्यांचं आमच्या मतदारसंघाच्या वतीनं मी या सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईन. फक्त मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला म्हणजे काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडले हे सापडलं म्हणजे आपल्याकडे वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्याला आळा घातल्याने ते बंद केलं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी खरं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आज कोण काय म्हणतं, कोण राजकारणामध्ये कोण काहीतरी बोलत असेल पण त्यांची गोष्ट वेगळी असते तरीसुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटनं या मतदारसंघामध्ये पार पाडलेले आहे. ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे आम्ही सगळे या मतदारसंघातले सगळी आमजनता या पोलीस डिपार्टमेंटच्या पाठीमागं आहे. त्यांच्या सगळ्या कामाला आम्ही अत्यंत ताकदीने त्यांच्याबरोबर राहू, त्यांना कुठेही अडचण येऊन देणार नाही. मी मतदारसंघाच्या वतीने या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे गृहमंत्री यांच्या संकल्पनेतून त्यांनी 100 दिवसाचा 7 कलमी कार्यक्रम जो जाहीर केलेला आहे तो चालू आहे. त्या अंतर्गत त्यांनी पोलीस विभागाला विविध कार्यक्रम दिलेले आहेत. त्यामध्ये आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यामध्ये पोलिसांची स्वच्छता असेल, आवाराची स्वच्छता असेल, नवीन कायद्याचा अवेअरनेस असेल, गुन्हे निर्गती असतील, मुद्देमाल निर्गती असेल आणि जे कायद्याचं किंवा व्यसनाधीनता इतर गुन्ह्याचं शाळा कॉलेज इथे जाऊन अवेअरनेस करणे, त्यांना अवगत करणे याबाबत विविध कार्यक्रम जे आहेत त्या अनुषंगानंच एक विटा पोलीस स्टेशनच्या वतीनं विटा शहरामध्ये शिवाजी चौक ते विटा हायस्कूल असा आपण एक सेफ स्ट्रीट ही संकल्पना हा उपक्रम आपण राबवत आहे. आणि त्या शिवाजी चौक ते विटा हायस्कूल या ठिकाणी त्याचं त्या सेफ स्ट्रीटचं सकाळी उद्घाटन आपण खानापूर मतदारसंघाचे आमदार माननीय सुहासभैया बाबर यांच्या हस्ते ती घोषणा केलेली आहे. आणि त्या संकल्पनेचं थोडक्यात माहिती अशी की जो स्ट्रीट आपण सेफ स्ट्रीट जो घोषित केलेला आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लाईटची व्यवस्था आहे. त्या रोडवर पूर्णपणे CCTV कॅमेरे आहेत. त्या रोडवर आपण पाण्याची टाकी, नाना पाटील पुतळा, नेवरी नाका, शिवाजी चौक या ठिकाणी आपण पोलीस फिक्स पॉईंट नेमत आहे. त्या ठिकाणी पोलीस असणार आहेत आणि सदर ठिकाणी आम्ही पायी गस्त रोजच करतो पण आम्ही त्या एरियात पायी गस्त असणारे, आमची वाहनांची पेट्रोलिंग असणार आहे. आणि तो रस्ता सर्वसामान्य नागरिकांना एक सुरक्षित रस्ता म्हणून त्याचा वावर होणार आहे. तिथं कुठलाही प्रकारचा क्राईम होणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस विभाग तिथं दक्षता घेत आहे. 15 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आपण तो पूर्णपणे कायमस्वरूपी कसा सेफ राहील तो रोड हे या दृष्टिकोनातून विटा पोलीस पूर्णपणे त्याची दक्षता घेतात. त्याचप्रमाणे इतरही रोड कसे सेफ होतील या दृष्टिकोनातून विटा पोलीस त्या ठिकाणी आपण काम करणार आहे. जय हिंद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.